आज या ठिकाणी सर्व एमआयएम पक्षाचे सर्व पदाधिकारी, सर्व नगरसेवक व सर्व पदाधिकारी आम्ही या ठिकाणी आलेलो आहे आणि आमची एकच मागणी आहे। हा जो पेपर जो बनवलेला आहे हा महाराष्ट्र शासनाने बनवलेला आहे। हा काही कोणाच्या घरून बनलेला नाही आणि त्या महाराष्ट्र शासनाने डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी मेंबर ऑफ द पार्लमेंट असताना त्या टायमाला हा शब्द त्या ठिकाणी बॅन केलेला होता। जो महात्मा गांधीजींनी हा हरिजन शब्द वापरला होता त्या टायमाला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी त्याला बंदी घातली होती आणि बंदी घातल्याच्या नंतर हा शब्द आज जर या ठिकाणी वापरताय आणि इम्तियाज अली साहेबांनी हा शब्द ज्या 7/12 वरती हा शब्द लिहिलेला आहे, महाराष्ट्र शासन त्याच्यावरती नाव आहे आणि मग हा जर गुन्हा जर समजा हरिजन हा शब्द वापरून जर साहेबांवरती गुन्हे दाखल होत असेल तर माझं म्हणणं या ठिकाणी कलेक्टर साहेबांवरती सुद्धा गुन्हे दाखल झाले पाहिजे, याच्यावरती मुख्यमंत्री साहेबांवरती सुद्धा गुन्हे दाखल झाले पाहिजे आणि महसूल जे खातं आहे याच्यावरती सर्व याच्यावरती गुन्हे दाखल झाले पाहिजे, जेणेकरून हा हरिजन शब्द हा हटला पाहिजे, ज्याने डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी याला बंदी केलेली आहे। दुसरा प्रश्न असा आहे का ज्या टायमाला एसीपी साहेब याची चौकशी करतील, आज बरेच जणांनी सांगितलेलं आहे का बाबा 23 तारखेपर्यंत जर जलील साहेबाला अटक नाही झाली तर आम्ही रस्त्यावर उतरू, आम्ही आंदोलन छेडू। तर आमची एकच मागणी आहे, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं संविधान आहे, संविधानाच्या नुसार जे बी एसीपी साहेब याचं चौकशी करतील, चौकशीमध्ये जे निष्पन्न होईल त्याचे आम्ही म्हणजे मान्यता करू आम्ही त्याची। पण मला हे सांगायचं आहे, एसीपी साहेबांनी चौकशी करत असताना हा हरिजन शब्द हा 7/12 असल्यामुळे त्याने हा शब्दाला बॅन लावलं पाहिजे आणि चौकशी करत असताना त्याच्यामध्ये 169 या शब्दाचा 169 करून त्याला बी फायनल करता येतं। हे एसीपी साहेबांनी त्याची दक्षता घ्यावा आणि त्याला 169 करून त्याला बंदी करा आणि हरिजन शब्द हा बंद करून हा महाराष्ट्र शासनाला GR मंजूर करा। हा फक्त औरंगाबाद जिल्ह्यापुरता नाही तर संपूर्ण भारतासाठी हा हरिजन शब्द लागू होतो। म्हणून मला हे म्हणायचं सगळं महसूल खातं जे आहे ते हे पूर्ण भारतामध्ये आहे आणि भारतामध्ये प्रत्येक ठिकाणी जमीन आहे, ते जमीन ज्या ठिकाणी आहे त्या ठिकाणी हरिजन शब्द हा वापरला जातो। म्हणून हा शब्द भारतामधून याला बंदी करण्यात यावा आणि एवढीच बस माझी विनंती आहे आणि असं तुम्ही सगळे आम्हाला सहकार्य करावं आणि येणाऱ्या काळामध्ये खासदार इम्तियाज अली साहेब यांच्यावरती अनेक जण चिखल उधळण्याचं काम करतात, त्यांच्या बंगल्यावरती चिखल उधळण्याचं काम करतात। माझी तर सर्वांना हात जोडून विनंती आहे, कोणीही दोन्ही जातीमध्ये तिढावा निर्माण होईल असं कोणतंही काम करू नका, जेणेकरून औरंगाबाद शहर हे शांततेचा मार्ग आहे। हा महाकारुणी तथागत भगवान गौतम बुद्धाचं शहर आहे। या ठिकाणी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं विद्यापीठ आहे, या ठिकाणी बौद्ध लेणी आहे, या ठिकाणी बीबीचा मुकबारा आहे, या ठिकाणी पानचक्की ऐतिहासिक शहर असल्यामुळं मला हे सांगायचं आहे, या ठिकाणी पर्यटन ठिकाण हे प्रसिद्ध आहे औरंगाबाद शहर। म्हणून मला विनंती आहे सर्वांना का आपण जे कोणी राजकारण करत असेल त्याला राजकारण करून द्या, पण मला एक सांगायचं आहे, जे राजकारण करत असेल त्याचा मुलगा ह्या आंदोलनामध्ये येणार नाही, कारण की त्याच्यावरती केस दाखल होईल म्हणून ते त्याच्या मुलाला बाजूला करतो। म्हणून मला एकच विनंती सर्वांना का जर अशा आंदोलनामध्ये जर आपल्या लेकरा बाळावरती गुन्हे जर दाखल होत असेल आणि गुन्हे दाखल होऊन आपल्या लेकरा बाळाचे आपले आयुष्य बर्बाद होत असेल तर आपण आपल्या लेकराला इथपर्यंत शिकून काय प्राप्त केलं। म्हणून मला हे सांगायचं सर्वांना हात जोडून विनंती, जे शिकलेले माझे बांधव आहे ते ना फेसबुकच्या माध्यमातून जा। या ठिकाणी जलील साहेबांनी जे 25-50 वर्षामध्ये ज्या इतिहासामध्ये औरंगाबाद शहरामध्ये कोणती गोष्ट घडली नाही ते इम्तियाज अली साहेबांनी या ठिकाणी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर विद्यापीठ या ठिकाणी 100 कोटी रुपये मंजूर करून दिले। त्यानंतर अनेक बौद्ध विहार तयार करून दिले, अनेक समाज मंदिर त्या ठिकाणी तयार करून दिले, अनेक दलित वस्त्यामध्ये घरकुल योजना, रंभाई आंबेडकर योजना, आवाज योजना या ठिकाणी जलील साहेबांच्या माध्यमातून झाली। अनेक ठिकाणी त्या ठिकाणी दलित वस्त्यामध्ये रस्ते तयार झाले आणि मग जर जो व्यक्ती 10 वर्षामध्ये जर एवढा विकास करू शकतो तर तो व्यक्ती जातीवाद कसा असू शकतो। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे हा शब्द दलितांवरती जो अत्याचार होतो म्हणून जलील साहेबांना मेंबर ऑफ द पार्लमेंट असताना त्या टायमाला त्याने संसदेमध्ये हा आवाज उचलला होता आणि त्याच्यावरती जो व्हिडिओ टाकलेला आहे, कोणाला जर व्हिडिओ पाहायचा असेल, कोणाला जर व्हिडिओ लागत असेल तर माझे काकासाहेब काकडे माझं नाव आहे, माझ्या वेबसाईटवर जा, ते व्हिडिओ तुम्हाला दिसेल। आणि जलील साहेब जर याच्यात जातीवाद असेल तर 100% तुम्ही त्यांच्या निदर्शनामध्ये तुम्ही त्यांच्या मोर्चामध्ये सामील व्हा। पण जर